बदलापूरकरांनो, तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे। जी गोष्ट निवडणुका तोंडावर आल्या तेव्हा सुद्धा झाली नाही, ती गोष्ट आता बदलापूर शहरामध्ये होते, कारण मुख्यमंत्री साहेब येणार आहेत। बदलापूर शहरामध्ये उद्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत आणि त्याचमुळे ते जिथून जिथून येणार आहेत त्या ठिकाणी जेवढे काही खड्डे होते ते खड्डे आता डागडुजी करण्याचं काम सुरू आहे। सध्या आपण आता चिंतामणी चौकात आहोत। बदलापूर गावामध्ये या ठिकाणी कित्येक वर्षांपासून जे काही खड्डे पडलेले होते ते खड्डे निवडणुका आल्यात तरी सुद्धा बुजले गेले नव्हते। मात्र जेव्हा की बातमी मिळाली की मुख्यमंत्री साहेब बदलापूर शहरामध्ये येणार आहेत आणि हाच रस्ता जातो तो म्हणजे आपल्या आमदारांच्या घराकडे, तर आपल्या लाडक्या आमदार साहेबांच्या घराकडे जर मुख्यमंत्री साहेब गेले तर त्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागेल आणि त्यांना समजून जाईल की बदलापूर शहराचा विकास हा कुठे चालू आहे। त्यामुळे तात्काळ लगेच आपण जर बघत असाल तर आज दुपारीच जे आहे इथे डांबरीकरण करण्यात आलेलं आहे आणि हे फक्त इथेच नाही तर तुम्हाला स्टेशन पासून ते इथपर्यंत जेवढे काही खड्डे होते ते बुजवण्यात आले। त्यानंतर या साईडला आमदार साहेबांचं घर आहे, आपल्या लाडक्या आमदारांचं घर आहे, त्यामुळे इथून इकडे जाणारा सर्व रस्ते जे आहेत त्याच्यावरती डांबरीकरण करण्यात आलेलं आहे। त्याच नंतर इकडे जर तुम्ही बघत असाल तर इकडे काही आपले आमदार साहेब राहत नाहीत, म्हणून इकडे काही डागडुजी झालेली नाही। तर हा आहे आपल्या बदलापूर शहराची खरी परिस्थिती। उद्या बदलापूर शहरामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब येणार आहेत। बदलापूर शहरातील माऊली चौक, शिरगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जे आहे त्या ठिकाणी त्यांची जाहीर मोठी सभा जी आहे आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे होऊ शकतं बदलापूर रेल्वे स्टेशन पासून ते डायरेक्टली शिरगाव पर्यंत जिथून जिथून ते जाणार आहे तिथून सुद्धा जे काही खड्डे आहेत त्याची सुद्धा डागडुजी केली जाते। पण आज खरंच एक बोलावंसं वाटतंय की जर मुख्यमंत्री साहेब यांनी संपूर्ण बदलापूरचा फेरफटका मारला असता किंवा नुसतं बोलले जरी असते की आम्ही संपूर्ण बदलापूरचा फेरफटका मारणार आहोत, कुठेही जाणार आहोत, तर होऊ शकतं बदलापूरमधली काण्या कोपऱ्यामध्ये असलेली जी काही खड्डे आहेत ते बुजले गेले असते। तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा। निवडणुका आल्या आहेत परंतु हे खड्डे निवडणुका आल्या तरी सुद्धा बुजले गेले नाहीत, परंतु मुख्यमंत्री साहेब येणार आहेत म्हणून हे खड्डे आज बुजले गेलेले आहेत आणि हे खरं वास्तव्य आहे। तुम्हाला वाटतं का नाही आम्हाला नक्कीच सांगा। हे खड्डे चिंतामणी चौकामध्ये किती दिवसांपासून होते आणि आज हे बुजले गेले आहे याच्या मागचं कारण जर तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही तेच तुम्हाला सांगण्याचा जो आहे प्रयत्न करतोय। तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या। त्याच व्यतिरिक्त या साईडला आमदार साहेब राहतात, मग कदाचित जर मुख्यमंत्री साहेब इकडून आले आणि हुकून चुकला रस्ता आणि जर इकडे गेले तर कृपा करून जाऊ नका, कारण तिकडे खड्डे बुजले गेलेले नाहीयेत, कारण आमदार साहेब इकडे राहतात आणि इकडून जात असताना खूप खड्डे होते। खोटं वाटत असेल आता आम्ही बोलतोय तर जनतेचेच प्रश्न आहे, परंतु काही जण बोलतील की काय तुम्ही उठले सुटले की काय पण बोलत असतात। हे बघा याच ठिकाणी आपण बघतोय किती मोठे खड्डे होते आणि हे आजच बुजले गेले। विचारून बघूया कोणी बोलत असेल तर आज बुजले गेलेत का ते, पण असं वाटतंय की आजच बुजले गेलेत। दादा हा खड्डा कधी बुजले गेला इथला? आजच मला पण वाटतं। आजच ना, वाटलं ना असं आजच? काय वाटतं काल रात्री का? काल रात्री झालेला। रात्रीच खेळ चालले झाला काही? हो रात्री झालेला। दादा तुम्ही बघितलं खड्डे कधी बुजला? काल रात्री। काल रात्री ना? किती भरपूर दिवसांपासून होता ना? हा होते पण मध्ये केलेलं आहे, आता परत केलं म्हणजे। कारण उद्या येणार आहेत मुख्यमंत्री साहेब, त्यामुळे बदलापूर शहरातील खड्डे जे आहेत ते बुजले जात आहेत। आपण यंदाच्या वेळेस जर आपल्याला बोलण्याची संधी मिळाली मुख्यमंत्री साहेबांसोबत तर त्यांना कळकळीची विनंती करू, तुम्हाला 2 हात जोडून विनंती आहे, तुम्ही बदलापूर शहरातील चौकामध्ये तुमच्या सभा ठेवा। कमीत कमी फक्त तुमचे 2-2 मिनिटं काढून एक राऊंड जो आहे आमच्या बदलापूर शहराला मारा आणि आमच्या बदलापूर शहरात खड्डे मुक्त करा, कारण तुम्ही येत आहेत त्यामुळे खरंच खूप चांगलं काम होत आहे। बदलापूरकरांना तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या। बघत रहा आपले बदलापूर। स्वप्नालीसह धन्यवाद।